आनंद सर्वेकर, चक्वावादक आनंद सर्वेकर, एका कलाकाराने एका कलाकाराची केलेली ही कदर आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ते सागर कदम यांच्यासाठी बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे आणि हे दशावताराची याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आहे, शॉर्टकट मध्ये घेतोय. ये मंजिल आखरी है, कब्र ही तेरा ठिकाना है. ये मंजिल आखरी है, कब्र ही तेरा ठिकाना है. ये रिश्ते तोड़ने और ये दुनिया छोड़ जाना है. आया जिंदगी की अमानत है, सभी को एक न एक दिन मौत का खंजा चुकाना है. तुला का करेगा हिफाजत, तुला का करे रखवाली, तुला का करेगा हिफाजत, तुला का करे रखवाली. उड़ जाएगा घड़ी है जो तुझे तेरे साथ जाएगा. अलावा इसके सुनादान अली हाथ जाएगा. अरे जलाओ ऐसी शम्मा रोशनी कि औरों के काम आए. अरे बाप रे, नको पैसे पैसे नको. तू बघा बसले प्रामाणिकपणे सांग. दोन्ही गाणी आपण चनप चनवडा या गायनानं माका लाखो रुपये कमवून दिले. या सरस्वतीवर बसून सांगते बरं. नंतर लोक चेष्टा करू लागले. चनप चन्न गौडा घर हातात मग फावडा काय असला मराठी भाषा आहे. हो असं माका चिड माका म्हणजे सुरुवाती नवीन ह्या मार्केटमध्ये भजनी भाऊ म्हणून होतो तेव्हा लोक लांबून हात सुद्धा मारले. जनप्रजन गावडा असं म्हणत. हे गुंड्या प्रेम आहे एवढं मिळवलंय म्हणून समाधान वाटतं. पैशापेक्षा त्या समाधानात मिळालं. बायको बरोबर घेऊन गेले वो खरं सांगतोय तरी पण लोक जेव्हा हाका मारतात ना, रिस्पेक्ट देतात, त्यावेळी बायको पण माझी खुश होतात. म्हणजे वा काय ना आता काय राहुला तरी काय केलं म्हणजे काय तू काय की मी राहुल. अरे असं म्हणून 4 कलगात तू सांगतो काय केलं आम्ही काय केलं नाही तर सकाळी उठून तोंड बघू दे. तसा नाही विषय. काय केलं नाही आपण सगळा केला तुमच्या. आता जगू आम्ही सगळा केला. आयुष्यात जर परमेश्वराला जन्म दिलेला तर माणसाने सगळा करूचा. लक्षात ठेव. व्यसन सुद्धा करूचा. हे व्यसन आहे ना कुठलं पान तंबाखू सुपारी दारू सिगरेट हे सगळं व्यसन आहे. पण त्याचा अतिरेक होता का म्हणे. पूर्वीपासून नाही केलं का? पूर्वीपासून केलं ना. व्यसनाचा विषय पूर्वीपासून आहे म्हणून भर दरबारात 5 पांडव धर्म भीम
भीम अर्जुन नकुल सहदेव हे 5 पांडव असताना सुद्धा दुःशासन आणि दुर्योधनाने चुलत भावाने द्रौपदीची साडी सगळ्यांच्या समोर खेचली ना, ह्याचं कारण सुद्धा तर व्यसनाचा लक्षात घ्या. बरोबर ना. 5 पांडव हे व्यसनात हरले होते, सारीपाठात हरले म्हणून बायकोची इज्जत उतरताना समोरासमोर बघावं लागलं. लक्षात घ्या. म्हणून कुठल्या गोष्टी तो अतिरेक करायचो नाही, नाही तर घेतलो काय आपलं आडवं राहुलं रस्त्यात, उपयोग नाही. माणसाला तू असं केलं नाही, तू कुठे म्हणतोय, पण काही त्याला खवखवे सगळ्या लोकात तूच किती असं मागा विचारते, आम्ही असं केला काय म्हणून काय विचारायचं, असं विचारायचंच नाही. बरोबर ना. पण दारू पिलेलो माणूस त्याच्या इतकं हुशार माणूस हजर जबाबी आयुष्यात नाही कधी होऊ नाही. लक्षात माणूस बरोबर ना. माणसाने दारू किती संजय दारू किती पिऊ दे, पण रस्त्याच्या मधोमध कधी तो आडवं पडतो नाही. लक्षात गटार जाऊन पडतो माझ्या गटार. आणि दारू पिलेला बुवा हे सांगतोय बुवा संजय, गुण चांगले घेणार घेत. माणूस दारू कितीही पिऊ दे, किती रात्री किती अपरात्री येऊ दे, वाडीत येऊ देत किंवा त्या कुठल्या आपल्या एरियामध्ये, पण दुसऱ्याच्या घरात कधी जाणार नाही. लक्षात बरोबर ना. कधीच दुसऱ्याच्या घरात जाणार नाही. पायावर पाऊल नाही पडला तर तो दुसऱ्याच्या घरी जाणार नाही कधीच. त्याच्या अंगात कुत्रू सुद्धा नाव घ्यायचा, कुत्रू घ्यायचं न जाणो हे तू पाय माझ्या मान्यावर पडलो पण कुत्रू सुद्धा त्याच्या पुढ्यात कधी येत नाही. दारू आपण प्यायची असते, आपणा दारू पिऊचं नसतं. लक्षात घ्या की त्याचं नाश झाला. कित्येक संसारात दारूमुळे उद्ध्वस्त झालेले आपण बघितलेत. कोणाचं तर बायका देवाकडे जाऊन सांगतो की हो माझं भूम माराने म्हणजे मी सुखी होईल का, एवढा दारूचा अतिरेक. बरोबर ना. तो दारूचा अतिरेक कधी करायचा ना. लक्षात ठेव. हा संजय लक्षात ठेव. वाडीमध्ये राहिलो आणि 16 वर्ष राज्य केला. छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणावं असं राज्य केलं. 65 किलोची तलवार वाजवतो त्याचा कल्ल्यासाठी 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासामध्ये शत्रूचा कपूचा कळस तोडतो त्याचं नाव धनाजी. जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकच करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. शिवाजी बरोबर ना. हो थांबा हो. एवढी राहतात ना हे आमच्या बाबां मुलं आहेत. येस